राम कृष्ण
वैष्णव तो गया
वैष्णवतो दया वघे देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन तुका म्हणे याती होकातयाची भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन विठ्ठल
तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मंगल भावना मंगल हारी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन प्रस्तु भगवंताच्या दरबारामध्ये आणि गुरुवर्य माऊलींच्या या जन्मभूमीमध्ये आणि माऊलींची सेवा करण्यासाठी आपण सर्वांच्या समोर निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा अभंग नसून 4 चरणाचा अभंग. या अभंगातून महाराज जे लक्षण सांगत आहेत ते जीवाचं नसून देवाचं नसून इतराचं नसून ते संतांचं लक्षण सांगतात. विठ्ठला परमपूज्य प्रातस्मरणीय कदम माऊली यांचं जीवन यांचं नाव अख्ख्या वारकरी संप्रदायाला ज्ञात होतं. माऊलींचं नाव अख्ख्या वारकरी पंथामध्ये आणि जग महाराजच्या संस्थेमध्ये माऊलींचं फार मोठं योगदान. माऊलींनी आपल्या जीवनामध्ये मोठा भक्त परिवार निर्माण केला आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये कर्मभूमी ही नाशिककडे निर्माण केली आणि जन्मभूमी ही हनबरवाडी. विठ्ठला विठ्ठला आपण जगामध्ये कोणालाही म्हणतो माऊली, आपण जगामध्ये कोणालाही म्हणतो माऊली की जिथे नाही कोणालाच सावली त्याला आपण बोलतो माऊली, पण तशी माऊली नव्हती. खऱ्या अर्थाने खरी माऊलीच होती. विठ्ठला विठ्ठला सर्वांच्या बद्दल माऊलींना प्रीती होती, प्रेम होतं, कळकळा होतं, कळकळा असायची, तळमळ होती. नेहमी साधक भेटल्यानंतर त्या साधकाला कळकळीचा आणि तळमळीचा उपदेश करत असत. हिताच्या गोष्टी सर्व काही सांगत असत. असं माऊलींचं जीवन अत्यंत प्रेमाचं. आणि मला हाक मारताना ते म्हणायचे, हे परमेश्वरा ये इकडे, असं एवढा जिव्हाळा. कारण गुरुवारी नथसिंग बाबा माऊली हे जिवलग मित्र होते, एकदम जिवलग, की ज्यांच्या प्रेमाला तोड नाही जोड नाही असं त्यांचं प्रेम आपण सर्वांनी पाहिलं. विठ्ठला गुरुवर्य नथसिंग बाबांच्या दौऱ्यामध्ये असल्यामुळे मला ते चांगलं ओळखत होते आणि नाव घेऊन ते मला हाक मारत असत. असा प्रेमाचा जिव्हाळा आणि अगदी जीवाभावाची गोष्ट ते आमच्यासारख्या साधकाकडे ते सांगत असत. असं कळकळीचं तळमळीचं जीवन आमच्या अनुभूतीला प्राप्त झालं आणि ज्यांचं प्रेम पूर्ण लोकांना प्राप्त झालं तर माऊलीची जन्मभूमी म्हणजे हनबरवाडी आणि कर्मभूमी म्हणजे खेडले जुंगे. विठ्ठला
परिसरामध्ये माऊलीने फार मोठी क्रांती केली. अनेक गुरुजनाचे त्यांनी सज्जन केले आणि अनेक साधक जीवनामध्ये निर्माण केले. खेडले झोंग्यामध्ये फार मोठा विकास केला. पारमार्थिक विकास फार झाला आणि कोणी असो त्याला उपदेश ते चांगलाच करत असत. संसारिक मनुष्य जरी असला तर त्याला परमार्थाचाच उपदेश करत असत आणि संसार करायचा असेल ते कसा करायचा याची देखील ते जाणीव करून देत असत. व्यापक तत्वाचे संत की ज्यांच्या जीवनामध्ये भेद नाही तर ज्यांच्या जीवनामध्ये सगळा अभेद होता, ज्यांची दृष्टी संकुचित नसून ज्यांची दृष्टी व्यापक अशी आणि ज्यांचं जीवन केवळ काही लोकांपुरतं नसून सगळ्या लोकांपुरतं अर्थात त्यांचं हृदय मातृ हृदय होतं असं जीवन जगामध्ये एखादंच असतं. तेव्हा हे संत जीवन आहे आणि असं हे संत जीवन जनाला तर चांगलं करणारच आहे परंतु तीर्थाला देखील पवित्र करणारं हे संत जीवन असतं. विठ्ठला संतांच्या सहवासाने अनेकांचा उद्धार होऊन जातो. अशा संतांच्या नावाने अनेक जीवांचा उद्धार होतो. अशा संतांच्या सहवासाने गंगा माता देखील पुणे पवित्र होत असते. या संतांच्या पाय धुळीने गंगा ही पावन होते. या संतांच्या सहवासाने देवाशी जुळते नाते. असं अप्रतिम जीवन माऊलींचं. अशा माऊलीच्या गावामध्ये मला आज सेवा करण्याचा प्राप्त झाला. अशा प्रकारे माऊलींच्या कृपेतून माऊलींच्या आशीर्वादाने या गावातून अनेक साधक तयार झाले, अनेक कीर्तनकार तयार झाले. त्यामध्ये आमचे ईश्वर महाराज आहेत, शंकर महाराज आहेत, आमचे पांडुरंग महाराज आहेत, हे पांडुरंग महाराज, ते पांडुरंग महाराज, पुजारी पांडुरंग महाराज आणि शेडगे पांडुरंग महाराज आहेत. आणखी काही महाराज मंडळी आहेत. त्याप्रमाणे आमचे सुनील महाराज इथं उपस्थित आहेत. उद्धव महाराज दरवर्षी उपस्थित राहत असतात. असे अनेक साधक ज्यांच्याद्वारा जीवनामध्ये ते तयार झाले. ही सगळी माऊलींची कृपा, माऊलींचा आशीर्वाद. विठ्ठला तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी मला माझा संपर्क केला असे आपले हरिभक्त परायण देसाई साहेब, त्याचप्रमाणे आमचे नामदेव बाबा पुजारी, पांडुरंग महाराज शेडगे, या सर्वांनी आणि शंकर महाराजची माझी भेटच झाली नाही बरं का. आपली भेटच झाली. मला वाटलं तुम्ही आले असाल वारीला, पण भेट झाली. असा पहिल्यापासून प्रेमाचा जिव्हाळा असणारे या गावातील कीर्तनकार आहेत. कोणी विसरला असेल तर क्षमा करा. असं
गाव छोटं पण नाव मोठं या परिसरामध्ये. विठ्ठला विठ्ठल. त्याचप्रमाणे आमचे मदनमणी महाराज आहेत, गोड वाजवतात. त्याचप्रमाणे आमच्या संगतीत आलेले, सहवासात असलेले आमचे दिगंबर महाराज आहेत, आमचे माऊली महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे चक्रधर स्वामी गाडी चालवणारे, त्यांची गाडी आम्ही आज आणली, असे संतोष महाराज आहेत. पण रात्रीच परत जायचं असल्यामुळे ते जरा विश्रांती करतात. विठ्ठला विठ्ठल. वैष्णवतो जयावघे देवावरी माया, नाही अनेक प्रमाण धन तृणजन. या अभंगातून महाराज खऱ्या संतांचं, खऱ्या वैष्णवांचं अंतर्लक्षण सांगतात. लक्षणाला फार महत्व आहे आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी लक्षण असतंच, काहीतरी लक्षण आहेच. हा माणूस आहे कशाहून जाणायचं. ज्या अर्थी त्याचं वागणं चांगलं या अर्थी त्या अर्थी तो माणूस आहे. ज्या अर्थी याचं वागणं बेकार त्या अर्थी तो पशु आहे. विठ्ठला विठ्ठला. मतानेत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानरा, शास्त्रानेत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानरा. शास्त्राप्रमाणे जो जगतो, जीवनात वागतो त्याला मनुष्य म्हटलं, किंवा मनोधर्माने केलेले जे नियम आहेत त्या नियमाला धरून चालतो म्हणून त्याला मनुष्य म्हटलं. आणि जो आपल्या मताप्रमाणे वागतो त्याला पशु असं म्हटलं. विठ्ठला आणि माऊलींच्या सहवासातून जे जोग महाराज संस्थेमध्ये तयार झालेले त्यांचीच परमशिष्य आपले काशीनाथ बाबा खराटे, त्यांची मूर्ती मला दिसत आहे. त्यांचीच आहे ना? फोटो एका मूर्ती. माऊली बाबाची समाधी आहे आणि काशीनाथ बाबाचा फोटो दिसतो आहे. फार म्हणजे अप्रतिम जोडी गुरु शिष्यांची. विठ्ठला जगामध्ये अनेक वस्तू आहेत, परंतु प्रश्न असा की सर्वांमध्ये श्रेष्ठ वस्तू कोणती? तर सर्वात श्रेष्ठ वस्तू म्हणजे भगवान परमात्मा आहे. हरि सम जग कछु वस्तू नाही, नाही प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ. जगामध्ये अनेक वस्तू आहेत पण देवासारखी नाही. जगामध्ये अनेक पंथ आहेत पण प्रेमासारखा नाही. जगात अनेक चांगले व्यक्ती आहेत, सज्जन व्यक्ती आहेत पण सद्गुरू सारखी नाही. आणि जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत पण गीता ग्रंथासारखा ग्रंथ नाही. विठ्ठला अर्थात भगवान सर्वांमध्ये मोठा आहे. हरि से कोई नहीं बड़ा, भगवंतापेक्षा बडा बलवान जगामध्ये कोण? भगवान म्हणजे भगवान की ज्याला नाही तोड, ज्याला नाही जोड, असं जीवन भगवंताचं. पण अशा भगवंताही पेक्षा
जगामध्ये एक शक्ती फार मोठी आहे की ज्या शक्तीला आपण संत असं म्हणतो. विठ्ठला विठ्ठला तर एके ठिकाणी असा काही प्रश्नोत्तराचा भाग आलेला आहे. असा काही प्रश्न केला की सबसे बड़ी कौन आहे, तर त्याला असं उत्तर केलेलं आहे सबसे बड़ी पृथ्वी है. तो बोले पृथ्वी काय की बड़े, वो तो शेष के माथे पर खड़े. फिर शेष बड़ा, तो बोले शेष का बड़ा, वो तो शंकर जी के गले में पड़ा. तो बोले शंकर बड़ा, शंकर काय का बड़ा, वो तो कैलाश में दड़ा. फिर कैलाश बड़ा, तो बोले कैलाश काय का बड़ा, उसे तो रावण ने हाथ से काटा. फिर रावण बड़ा, तो बोले रावण काय का बड़ा, उसे तो राम प्रभु ने बाण से उड़ा. तो बोले राम बड़ा, तो बोले राम काय का बड़ा, वो तो वैष्णव के हृदय में खड़ा. विठला विठला भगवान जगामध्ये जरी मोठा असला पण अशा देवाही पेक्षा संत मोठे, भक्त मोठे. आणि म्हणून तुकाराम महाराज बोलतात, तुका म्हणे आम्ही दैवाहू देवानी. तुका म्हणे आम्ही देवाहुनी वारी, राहिलो निराळी ठेवणी आशा. अर्थात देवाही पेक्षा संत मोठे आहे. म्हणून एवढा जरी भगवान असला पण तो भगवान देखील निर्गुणी आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. भगवान परमात्मा संतांचं पूजन करतो, पूजन करून त्यांना दंडवत घालतो. एवढंच काय, संत देवाला बोलतात की देवा तुला कल्याण करून घ्यायचं असेल, कोणता कल्याण, भिवंडीकडचं नव्हे. कल्याण म्हणजे खरं सुख, खरं आनंद, खरी शांती, खरं समाधान. देवा तुला जर प्राप्त करायचं असेल तर तू काय कर. चाले दंडवत घाली नारायण, दंडवत घाली नारायणा, आपल्या कल्याणा लागोनिया. एवढंच काही संत देवाला आशीर्वाद देखील देतात. हा घे देव आशीर्वाद नांदा आमच्या भाग्याने, घे का देव आशीर्वाद नांदा आमच्या भाग्याने. आता आशीर्वाद माझा असं सुखी नांद. आशीर्वाद कोण कोणाला देतो? मोठा जो असतो तो छोट्याला आशीर्वाद देतो, मोठा असतो तो छोट्याला आशीर्वाद देतो. ज्या ते संत देवाला आशीर्वाद देतात याचा अर्थ संत मोठे, भगवान छोटा. विठ्ठला नाहीतरी विचार केला तर देवाचं देवपणे संतांनी जिवंत ठेवलं. संत जर या जगामध्ये होत नव्हते तर देवाला कोण कोण पुसत होतं? देवाला कोणी विचारलं नसतं. सर्वांनी नैसर्गिक झाला असं म्हटलं. देवाचं झालं असे काही म्हणतात, हे काही ठराविक भाविक आहे. पण बरेच लोक नास्तिक ते देवाला मानतच नाही. जगामध्ये मानपान देवाला जो आहे तो संतांमुळे. आणि संतांचं जीवन हे फार महत्त्वाचं जीवन आहे की ज्या जीवनाला काही जगामध्ये जोड नसेल, तोड नसेल, असं अप्रतिम जीवन संताचं आहे. आणि म्हणून असे संत दारोदारी येतात, गावोगावी फिरतात. आणि म्हणून जगजोगी जगजोगी लागे लागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव.
संतांनी जागृती दिली. कुठं धर्म जागृती, कुठं भक्तीची जागृती, कुठं नित्य जागृती, कुठं अनेक जागृतीचे प्रकार आहेत. हे सगळा प्रकार संतांनी केला. विठ्ठला आणि म्हणूनच कोणी म्हणतील काय करायचं संत जीवनाचं, आपल्याला काय करायचं म्हणजे फार मोठा फायदा होतो. संताचं नाम चिंतन केलं तर वाया जात नसतं, भावनेतून केलं तर बरं का. जसं देवाचं नाम सामर्थ्यवान आहे तसं संताचं नाम देखील सामर्थ्यवान आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे, की सज्जनाचं संताचं नाव घेतलं तर माणसाला पुण्य होतं आणि पापही जातं. हे कोणाला नको आहे? सर्वांना हवं आहे. सर्वांना हवं आहे पुण्याची. पुण्य असावंच आणि पाप नसावंच. पाप हे दुःख निर्माण करतं, पुण्य हे सुख निर्माण करतं. विठ्ठला जीवनामध्ये देवनामाचा संतनामाचा कंटाळा करू नये. सतत नामचिंतन करावं. नाही जमलं देवाचं संताचं, नाही जमलं संताचं देवाचं, नेहमी चिंतनात माणसाने असावं. नाहीतर या कलियुगामध्ये नामाला श्रेष्ठत्वच आहे. विठ्ठला या कलियुगामध्ये सर्वात थोर जर कोण असतील तर ते संत महात्मेच आहेत, असं नामदेव महाराजाच्या चरणात म्हणतो. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, विश्वामध्ये देशामध्ये संत सगळ्यामध्ये मोठे आहे, अधिकाराने मोठे आहे, वैभवाने जरी दिसत नसले पण आशीर्वादाच्या बळाने सर्वात मोठे आहे. त्यांच्याकडे इतर बळ नसेल पण आशीर्वादाचं बळ त्यांच्याकडे फार मोठं असतं. तो का म्हणे ते आशीर्वादे बळी, तो का म्हणे ते आशीर्वादे बळी, संतांकडे तपाचं बळ फार मोठं, पुण्याचं बळ फार मोठं, आशीर्वादाचं बळ फार मोठं असतं. तुका म्हणे ते आशीर्वादे बळी, जाईल तो छळी नरकामध्ये. तो मनुष्य नरकात जाईल जर छळ संताचा करील तर.
म्हणून संतांचा वारकऱ्याचा भक्ताचा छळ माणसाने कधीच करू नये आणि जर छळ केला तर तो मनुष्य नरकाला जातो. आणि म्हणून जे खरे संत असतात अशा संताचं संतपण हे दिसण्यात नसून ते असण्यात असतं. केवळ बोलण्यात नसून ते करण्यात असतं. केवळ वरच्या आकारात नसून ते खऱ्या अर्थाने विचारात मनात असतं. असेच संत हे जगाला तारक आणि उद्धारक असतात. जगाचे ते तारक असतात, जगाचे ते उद्धारक असतात. असे संत सर्वांना कळत नसतात. असे संत करण्यासाठी याकरता महाराज, कारण संत सामान्य जीवाला संत कळत नसतात. संत करण्यासाठी एकतर देवच लागतो आणि संत करण्यासाठी एकतर दुसरा खरा संत लागतो. खरे जे संत आहेत ते संत कसे आहेत त्याचं लक्षण महाराज अभंगाचे वैष्णवतो दया अवखी दैवावरी माया. तर खरा वैष्णव खरा संत तोच की ज्याची अवघी ज्याची संपूर्ण माया भगवंतावर आहे तो खरा वैष्णव आहे. या ठिकाणी जो वैष्णव शब्द आहे तो संत वाचक शब्द आहे. इथं महाराज शब्द प्रेम न ठेवता माया शब्द ठेवता. वैष्णव तो जया अवघे देवावरी माया. तर माया शब्द आहे, प्रेम शब्द नसून माया शब्द आहे. आता प्रेम म्हणजे प्रेम वेगळं माया वेगळं. माया जी असते ती निबर असते, प्रेम जे असतं ते पातळ असते. माया निबर असते, प्रेम पातळ असते. मायेला निमित्त लागत नाही, प्रेमाला निमित्त लागतं. निर्निमित्त ती माया, सनिमित्त ते प्रेम. क्षुल्लक कारणावरून ज्यामध्ये बिघाड होतो त्याला प्रेम म्हटलेलं आहे. आणि प्रबल कारण घडलं असताना कसलाच बिघाड निर्माण होत नाही त्या वृत्तीला माया असं म्हणतात. मी तुम्हाला विचारतो, अवघड नाही, सोपं. आईची आपल्या मुलावर माया असते का प्रेम असते? आईचं आपल्या मुलावर माया असते का प्रेम असते? तर पत्नीचं आपल्या पतीवर प्रेम असतं का माया असते? पत्नीचं आपल्या पतीवर प्रेम आणि आईची आपल्या मुलावर माया. म्हणून माया सुटत नाही, प्रेम टिकत नाही.
माया सुटत नाही आणि प्रेम टिकत नाही. लग्न झाल्यानंतर त्या दोघांचा आकडा असतो. ते दोघं कोण? पती पत्नी. आरंभाचा आकडा त्यांचा 63चा, म्हणजे एकामेकाचे तोंड म्हणजे समोरासमोर. 63चा आकडा. पण हाच आकडा जीवनामध्ये सारखा राहू शकत नाही, कमी जास्त होतच असतो. जसा देवळात घंटा तसा संसारात तंटा होतोच. अति तंटा झाला तर लगेच आकडा विरुद्ध दिशा करतो, लगेच फारकत, लगेच फारकत. याला म्हणतात प्रेम. म्हणून प्रेम टिकत नाही, माया सुटत नाही. प्रेम टिकत नाही, माया सुटत नाही. मुलाने आपल्या आईला किती जरी त्रास केला, आईला राग येतो का नाही? येतो राग. पण अंतरात जो काही जिव्हाळा आहे खरा, मायेचा जिव्हाळा, तिचा जिव्हाळा नष्ट होत नसतो. म्हणून आईच्या वृत्तीला माया म्हटलं, पत्नीच्या वृत्तीला प्रेम म्हटलं. पण सगळ्याच पत्नी अशा गृहीत धरू नका. काही पत्न्या म्हणजे ज्यांचं मातेसारखंच प्रेम असतं त्याला पतिव्रता म्हणतात. काय म्हणतात? पतिव्रता. विठ्ठला होणारी की जाणारी, सोनारी की कंडारी, काही हो जीवाचं, जी पतीला सोडतच नाही त्याला पतिव्रता म्हणतात. असं जीवन हे संतांचं असतं, अति प्रेमाचं. प्रेमाचा कळस म्हणजे तीच माया. मग देवाला जी जीवनात गरज आहे ती अति उत्कृष्ट प्रेमाची आपण म्हणू. सध्या प्रेम शब्द वापरू. प्रेमाचा कळस म्हणजे त्याला माया म्हटलं. विठ्ठला विठ्ठला हाची दुष्काळ तयाला. भगवंताची भूक आहे ती शुद्ध भावनेची, शुद्ध श्रद्धेची, प्रेमाची. थोर प्रेमाचा भुकेला. देव हा परिपूर्ण आहे, जीव हा पूर्ण आहे. जीवाला गरज आहे इतर वस्तूची, तशी देवाला नाही. देव हा पूर्ण काम आहे. कारण देवाला कोणतंच होणं नाही. जसं म्हटलं पुन्हा तिथं काय होणं? देवाला कोणतीच गरज नाही, कारण लक्ष्मी त्याची दासी आहे. विठ्ठला विठ्ठला देवाला भावना लागते, देवाला खास प्रेम लागतं, अधिक देवाला आपलं मन लागतं. म्हणून देवाचं सांगणं भक्ताला हेच आहे. कोणतं? तू है मेरे नाम पर, तो मैं है तेरे काम पर. तू है तेरे काम पर, तो मैं है मेरे धाम पर. तर हे भक्ता, तू जर तुझंच काम करत राहशील तर मी मात्र माझं स्थान सोडणार नाही. आणि तू जर माझं काम करशील तर तुझं काम मी केल्याशिवाय राहणार. देव आहे कसा तर जसा आरसा तसा. देव आहे कसा तर जसा आरसा तसा. आपल्या माऊली बाबाचे जीवलग मित्र नरसिंह बाबा होते. नरसिंह बाबा
प्रवचनातून सांगत असत की देव आहे कसा, तर जसा आरसा तसा. आरशाला नमस्कार केला तर आरसा देखील काय करतो, हा नमस्कारच करतो. आणि आरशाला असा पुका दाखवला तर आरसा देखील तसंच दाखवणार. तसा भगवान आहे. विठ्ठला विठ्ठला. जसं भगवंताचं काम आपण करू तसं भगवान देखील आपलं काम करतो. जेवढा जिव्हाळा तुम्ही देवाला देणार तेवढा जिव्हाळा भगवान आपल्याला देणार. कृष्णापासना व्यवहार देवाचा म्हणून आपण करा, नंतर भगवान देईल. फुकट देणार नाही, फुकट देणार नाही. एकतर भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही प्रेम द्या, प्रेम दिलं तर भगवान तुम्हाला सर्व काही देणार. विठ्ठला विठ्ठला. एकदा हे रोज डोळ्याला येत नाही, दोन थेंब डोळ्याला येत नाही, हे कसलं प्रेम आहे? याला आपुलकी म्हणतात का, आपलेपणा म्हणतात का? नाही. तिथं आपलं अंतःकरण द्रवलं पाहिजे, चार आसरू डोळ्याला आले पाहिजे, खास तळमळ निर्माण झाली पाहिजे. देव भेटीची, देव मिळावा, देव भेटावा. देव सर्व ठिकाणी आहे, तो तयारच आहे. भगवान म्हणतात मी आहे, फक्त तुमचं अंतर तसं नाही. विठ्ठला विठ्ठला. या प्रेमाच्या बाबतीमध्ये कबीर महाराजांचं नाव जगासमोर आलं की सगळ्या भक्तांमध्ये, सगळ्या संतांमध्ये कबीर महाराज, कबीर महाराज, कबीर महाराज. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. वाऱ्यासारखी कीर्ती सर्वत्र कबीर महाराज, कबीर महाराज असे शब्द कानी लागले आणि ते कीर्तीचे शब्द कबीर महाराजच्या कानी जावं लागले की लोक आपले फार वाहवाह करतात, शाबासकी देतात, फार मोठेपण गातात, कीर्ती गातात. ते त्यांना सहन झालं नाही. तेव्हा कबीर महाराज लोकांशी बोलू लागले. कबीर कबीर क्या कहता है, जाए जमुना के तीर, एक एक बालन के प्रेम में बह गए कोट कबीर. तुम्ही कबीर कबीर काय लावून धरले? मला मोठं समजू नका, मला मोठं मानू नका. माझ्यापेक्षा जगामध्ये फार मोठे पडले. याकरता अनुभव घ्यायचा असेल तर जा वृंदावन, गोकुळ या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या एका एका गवळणीच्या प्रेमामध्ये माझ्यासारख्याचे कोट कबीर वाहत जातील. अंगात घालायचा नाही बाबा. कोट म्हणजे संख्यावाचक शब्द आहे. वैष्णव तो दया अवघे देवावरी माया. खरा वैष्णव तोच की ज्याची अवघी माया, पूर्ण माया भगवंतावर आहे, तो खरा वैष्णव आहे. आपली पूर्ण माया देवावर नसते, काही इकडं काही तिकडं, काही इकडं काही तिकडं. आपले प्रेम सगळं पांगलेलं असतं. म्हणून आपण खरे भक्त, खरे संत, वैष्णव होऊ शकत नाही. संसारिक जीवन जगले, बरेच संत संसारिक जीवन जगले. त्यांनी वरून वरून संसार केला, पण आतून मात्र देवच धरला. देवाला धरलं त्यांनी. संसाराला चिकटले नाही, राहिले पण त्या खोबळ्याच्या नारळासारखं राहिले. विठ्ठला जसं कमळ पाण्यात राहतं, पाण्यातच निर्माण होतं पण पाण्यापासून अलिप्त राहतं, तसे बरेच संत संसारात राहिले पण संसारापासून अलिप्त राहिले. जसं खोबळा नारळ असतं, ते जसं गुळगुळ करतं त्याला चिकटतच नाही, तसे काही संत आहेत. संसार में ऐसा रहना
जैसी जी बढ़ती कितना भी घी खावे लेकिन चिकनी नहीं होती। सगळं जाणार आहे, नष्ट पावणार आहे, फक्त 4 दिवस मिळाले, ती व्यवस्थित पार पाडा, लोकांशी प्रेमाने बोला, वेगळं काही करू नका। जीवन थोडं आहे पण करताना चांगलं करा, आपलंही चांगलं करा, दुसऱ्याचंही चांगलं करा, आपणही चांगलं जगा आणि दुसरं देखील चांगलंच जगू द्या। एवढं केलं तरी फार केलं। विठ्ठला कोण आहे? तुकाराम महाराज त्याचं चिंतन सांगतात। वैष्णव तो दया, तोच खरा संत आहे, तोच खरा भक्त आहे की ज्याची अवघी माया, पूर्ण माया भगवंतावर आहे, तो खरा वैष्णव। अशा वैष्णवाला, अशा संतांना या जगामध्ये आपलं जीवन जगत असताना नेमकं काय काय प्रमाण नसतं, काय काय आवडत नसतं, त्याचा क्रम तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणातून देतात। नाही दुसरे चरण आहे। नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन, त्यांना प्रमाण नाही। काय काय प्रमाण नाही? त्यांना तन शरीर प्रमाण नाही, त्यांना धन प्रमाण नाही, त्यांना जन प्रमाण। शरीर का प्रमाण नाही? अर्थात शरीर का आवडत नाही तर शरीर नाशिवंत होईल। धन का आवडत नाही? त्याच्या ठिकाणी अनेक दोष आपत्ती म्हणून। आणि जन का आवडत नाही? जन फार विचित्र आहे, किती चांगला बघा, काहीतरी नाव ठेवणार, विठ्ठला विठ्ठला पहिलं प्रेमाचं स्थान म्हणजे आपलं शरीर आहे। आपल्या जीवनामध्ये प्रथम प्रेमाचं स्थान म्हणजे शरीर आहे। पहिलं शरीर, नंतर इतर वस्तू आहे। जो शरीरावर प्रेम करतो तो खरा संत होत नसतो। ज्याला शरीराचं प्रेम नाही, धनाचं प्रेम नाही, जनाचं कोणाचंच प्रेम नाही, विरक्त जगत, ते जगताला तुरवण्यासारखं गवतासारखं समजतात आणि त्यांना संत म्हणतात। विठ्ठला तेव्हा
तेव्हा अशा शरीर आपण किती जपा किती बरं पहा, पण शेवटी एक दिवस शरीर आपलं जाणार. कपिल महाराज बोलतात ना, इसतन धन की कौन बढ़ाए, इसतन धन की कौन बढ़ाए, भैरों में मरे हे अपने खातिर मन बनाया, अब ही जाकर जंगल सोया, हाड़ दले दैसी लकड़ी के मोली, बाल जले दैसी घास की खोली. आपण मेल्यानंतर स्मशानामध्ये नेल्यानंतर तिथं लाकडामध्ये आपल्या शरीराला ठेवलं जातं. जसे मृत्यू समय त्या स्मशानामध्ये जसे आपले हाडं जळतात, जसे लाकडं जळतात, तसं त्या स्थानी आपलं शरीर जळत असतं, हाडं जळत असतात. जसं अग्नी लागल्यानंतर जसं गवत जळत असतं त्याप्रमाणे मृत्यू समय त्या चितेमध्ये आपले केस जळत असतात. असं चिंतन कबीर महाराज बोलतात. हाड जले जो लाकडी, हाड जले जो लाकडी, बाल जले जो घास, सब जन जनता देख कर भय कबीर उदास रामा, भय कबीर उदास. असंही शरीर असल्यामुळे सगळे संत उदास झाले. कसे उदास राहतात देहाबद्दल? कबीर महाराज तुकाराम महाराज बोलतात ना, भक्ताईसे जाना जय देही उदास, भक्ताईसे जाना जय देही उदास, गेले आशा पाच, गेले आशा पाच निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्त उदास असतात. भक्ताईचे जाना जे देही उदास. हे आपलं नाही बा, शरीर आपलं नाही. माये तरी कोणाचं म्हणतात काळाचं, आणखी कोणाचं पंचमा भूताचं. विठ्ठला क्षितिजल पावक गगन समेरा, क्षितिजल पावक गगन समेरा, पंचरचित आदि आदम शरीरा, पंचरचित आदि आदम शरीरा. हे पंचमा भूतापासून तयार झालं म्हणून ते पंचमा भूताचं आहे. शेवटी काळाच्या हातात जातात म्हणून हे काळाचं, आपलं नाही काही नाही. आपला कोण? भगवान. आपण कोणाचे? देवाचे. आपण देवाचे, भगवान आपला. मग त्यालाच आपलं सकाळ तुकाराम. हो आपला तो एक देव,
भगवान आहे, पण त्याला आपलं सगळं तो आपला आहे, आपण त्याच्या। मैं हो श्री भगवान का मेरे श्री भगवान, अनुभवय करते रहो तेज ममता अभिमान। विठ्ठल नाही अनेक प्रमाण तन धन पूर्ण जन। जसं त्यांना तन शरीर आवडत नाही, कारण ते नाशिवंत असतात। देहाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे नाश आहेत, स्वभावनाश, परतानाश, आश्रयनाश, अनेक प्रकारचे नाश देहाच्या ठिकाणी। म्हणून संतांचं त्यावर प्रेम नसतं, आणि एक तर ते खरं नाही म्हणून त्याच्यावर प्रेम नसतं। खरं काय भगवान, तो काय म्हणे तुझी खरं नेर वावगा। देव खोटा, भगवान खरा आहे, भगवान खरा आहे म्हणून त्याला आपलं सखा। म्हणून देव खरा म्हणून त्याच्यावर प्रेम असतं, देहावर नसतं। विठ्ठल काही माणसं एवढं नटतात, एवढं नटतात, नटू नका असं नव्हे, पण त्याला काय प्रमाण। आमचे गुरुवारी नरसिंह बाबा सांगत असतात की काही माणसं एवढं शरीर सजवतात, एवढं शरीर सजवतात, एवढं शरीर सजवतात की जसं काय पोळ्याचा बैलच करतात, आहे का नाही? आपण असं बरंच पाहतो। नटूच नाही का, नटावं पण त्याला प्रमाण असं। खाऊच नाही का, खावं पण त्याला काही प्रमाण असावं। प्रत्येक गोष्टीला काहीतरी प्रमाण असावं। तेव्हा देवाच्या बाबतीत किती प्रेम करा त्याला काही बंधन नाही, पण संसाराच्या बाबतीत प्रेम करताना त्याला बंधन ठेवा, काही प्रमाण ठेवा। विठ्ठल जर अतिरेक केला तर अति तिथं माती, आपण जगात पाहतो। मग अतिपणा नको आहे। देवाच्या बाबतीमध्ये अतिपणा केला तर चालेल, भगवान खपवून घेतो, सांभाळून घेतो असा भगवान आहे। प्रेम किती करा, प्रेम किती करा, देवाला किती हाका मारा, देव हा खुश होणार असं। तेव्हा आपलं चिंतन देहाच्या बद्दल चाललेलं आहे। नाही अनेक प्रमाण त्यांना धन पूर्ण जातं, त्यांना जसं तन आवडत नाही तसं त्यांना धन आवडत नाही। धनाच्या ठिकाणी बरेच दोष आहेत, आणि म्हणून संत अलिप्त आहेत। देवाच्या नादी लागले पण धनाच्या मागे नाही गेले। बरेच संत मग धन नसावंच का, असावं, पण त्यावर आपलं प्रेम नसावं। जशी नाव ही पाण्यावर असावी, नाव पाण्यावर असावी तर नावेत पाणी नसावं, नाव पाण्यावर असावी तर नावेत पाणी नसावं। तसं माणसानं संसारात असावं, पण मनात संसार नसावा, मनात संसार नसावा, मनात देव असावा, संसार नसावा। संसारात असावं पण मन संसारात काम करा। संसाराची काम करताना बंधन नाही। असवने संसारी सुखे संसार करावा, माझी विठ्ठल आठवावा। संसाराला बंधन नाही, तुम्ही करा, पण प्रेम मात्र देवाच्या बद्दल धरा असा भाव। तर धनाच्या बाबतीमध्ये संतांनी देवाला धन मानलेलं असतं, आणि म्हणून ज्या वेळेला प्रभू रामचंद्र रामला ठार करून परत अयोध्येत आले, 14 वर्षाचा वनवास झाला, आणि शेवटी नंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत आले। फार मोठं स्वागतही झालं, जगामध्ये प्रभूचं नाव घेतलं, सर्व जगाने त्यांना वंदन केलं। नंतर रामराज्य सुरू झालं, तर प्रभूने विचार केला आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्यांची मदत झाली त्यांचा काहीतरी सत्कार करावा। फुकट कष्ट कोणाचं घेऊ नये, फुकट कोणाचं खाऊ नये। आमचे नरसिंह बाबा सांगत असत, कोणाच्या घरी गेलं तर तिथं हरिपाठ म्हणावा, भजन करावं, नामस्मरण करावं, तिथं 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगाव्यात, तरच त्यांचं अन्न खावं।
त्यांचा अन्न खाऊ नाही. विठ्ठला 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 प्रभू रामचंद्राने सत्कार सुरू केला. सर्वांचा सत्कार होत आला, पण सीतामातेने विचार केला, ज्याने खरं काम केलं त्याचा सत्कार नाही, त्याचा सत्कार नाही हनुमंताचा. आणि मग सीतामातेने काय केलं, आपल्या गळ्यातील नवरत्नाचा हार काढला आणि डायरेक्ट हनुमंताच्या गळ्यामध्ये घातला. प्रभूला ते बरं वाटलं. प्रभूने असं का केलं नाही, राम प्रभूला कल्पना होती, याचे फार मोठे उपकार आहेत. तुझ्या उपकाराचे ओझे राम प्रभू म्हणतात, मस्तक न उचलू शके माझे. तुझे प्रचंड महाप्रचंड उपकार आहेत. तुझे उपकार माझ्याकडून फिरणारच नाही. तुला देण्यासारखी अशी भौतिक वस्तू माझ्याकडे दुसरी कोणतीच नाही. ती देऊन तुझे उपकार फिटणारच नाही. प्रभूला कल्पना होती म्हणून काही दिलं नाही. आणि जरी देण्याचा प्रयत्न केला तर हा घेणार नाही. प्रभूला कल्पना, पण सीतेने असा प्रकार केला. पण हनुमंताला ते बरं नाही झालं, बरं नाही वाटलं. हनुमंताराय उठले पटकन तिथून, डायरेक्ट बाजूला गेले आणि तो नवरत्नाचा हार गळ्यातून काढून हातामध्ये धारण केला. त्यातील एक एक रत्न, एक एक मणी तोंडात टाकू लागले, त्याला चावू लागले, त्याला फोडू लागले. ते दृश्य सीतामातेने पाहिलं आणि हनुमंताच्या जवळ गेल्या. का रे, असं का करतोस? म्हटले, मातोश्री, या रत्नात माझा राम पाहतो, या रत्नात माझा राम पाहतो. कारण असेल माझा राम तर झालं माझं काम. या रत्नात तर नाही माझा राम म्हणून याची नाही माझं काम. अरे हनुमंता, मग तुझ्यात तरी राम आहे का? म्हणजे मातोश्री, तुम्हाला दर्शन करायचे आहे का? लगेच उभे राहिले. टाळताना आपली छाती विदीर्ण केली, हृदयच विदीर्ण केलं. तर त्या हृदयामध्ये काय दाखवलं? राम पंचेतन दाखवलं. काय दाखवलं? राम पंचेतन दाखवलं. आणि आता जर कदाचित एखादा म्हणू लागला की जसं हनुमंताने केलं तसं आपण करू, तर राम पंचायत हे तर सोडूनच द्या, पण तुम्ही मात्र ग्रामपंचायतला दिसणार. अशी भक्ती हनुमंताची. विठ्ठला विठ्ठला सगळे संतांनी देवाला धन मानलेलं असतं. आयो जे मैने राम रतन धन पायो, आयो जे मैने राम रतन धन पायो, आयो जे मैने राम रतन धन पायो. हे धन संतांनी मिळवलेलं असतं. मग हे धन संतांकडे मग आपलं जे लागतं नेहमी आपण घेतो ते नसावं का असावं. आम्हाला सांगितलं, पण त्यावर आपलं प्रेम नसावं. धनाशिवाय चालत नाही. काही गोष्टी ठराविक लागतातच. तसं शरीर म्हटलं की पित्त, परमार्थ म्हटलं की चित्त, आणि संसार म्हटलं की वित्त. या गोष्टी ठराविक लागतातच. शरीर म्हटलं की पित्त, शरीर म्हटलं की पित्त लागतं. काही जरी खाल्लं तर ते आपल्याला पचलंच पाहिजे. ज्याचे शरीर पित्त तसं असेल त्यालाच पचतं, बाकीच्या नाही. आणि परमार्थ म्हटलं की चित्त तिचा असा, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नाहीतर मला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुख माही, मनवा तो चौदिशी फिरे, यह तो सुमिरन नाही. माळा जप चाललेला आहे, मुखामध्ये जी फिरत आहे, हातामध्ये माल फिरत आहे, पण मुख्य जे मन आहे ते 12 ठिकाणी भटकत आहे. त्याला अर्थ नाही. गेलेला बाय जाणार नाही, पण 200 टक्केवारी
पाहिजे तसे टक्केवारी मिळणार नाही. विठ्ठला नाही अनेक प्रमाणात जन त्यांना प्रमाण असतो, अर्थात जन त्यांना आवडत नाही. का आवडत नाही त्याचं कारण आहे समाजामध्ये आपण कसे वागा. समाज आपलं काहीतरी होणं काढणारच. समाज घेताना चांगलं घेत नाही, पण वांगल्या गोष्टीचं टिपण केल्याशिवाय राहत नाही, असे आमचे गुरुवारी घुली महाराज सांगतात. समाज घेताना चांगलं घेत नाही, पण वांगल्याचं टिपण केल्याशिवाय राहत नाही. माणसाने चांगलं घ्यावं, वांगलं सोडून द्यावं. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांच्या बद्दल एक सुंदर असा अभंग आहे. ऐसा लौकिक राघवेना पतित पावना देवराया, आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिता ती, भेटीशी न जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले, लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता झाला नपुसक. बरेच चरण आहे, अनेक चरण आहे, पण शेवटी तुकाराम महाराज म्हणतात हे लोक हो. तुका म्हणे आता एक आहे वचन, महाराज म्हणतात की जन हो, तुम्ही लोकांकडे पाहू नका, पण तुम्ही धरलेला भक्ती मार्ग जीवनातून सोडू नका. देवाला सोडू नका, संसाराला पकडू नका. संसार पकडा पण बरोबर त्याला धरा, आणि देवाला मात्र काय धरा, त्याला सोडू नका. तोच तुमचं तत्व आहे. तर अशा काही गोष्टी असल्यामुळे संतांचं याबद्दल प्रेम नसतं. कशाबद्दल? तनाबद्दल, धनाबद्दल आणि जनाबद्दल. मग अशा संतावर किती जरी मोठा एखादा आणीबाणीचा, दुःखाचा किती प्रसंग आला तर संत मात्र आपल्या नेमाला सोडत नसतात. चिंतन महाराज अभंगाचे तिसऱ्या चरण. पडता जड भारी, पडता जड भारी, पडता पडता जड भारी, नैमान नकुळे निर्धारी. किती जरी संकट आलं तर भक्त नेमाला सोडत नसतो आणि इकडे तिकडे जात नसतो. किती संकट असो नेमाला सोडत नसतो. नेमाला फार महत्व आहे. नेम करा. नाहीतर काही माणसं सकाळी उठले की बास चहा, एक चहा, चहा दोन्ही बसेन पिऊन घरी सर्वच खुशी. ऐका, नेम करा. काहीतरी सकाळी उठल्यानंतर स्नान करा, तुळशीला पाणी घाला, सूर्य नमस्कार करा, देवाची संतांची पूजा अर्चा करा, आई बापाचं दर्शन करा, नंतर चहा घ्या, नाश्ता करा. पण काही लोकांना दमच निघत नाही.
दमच निघत नाही. नेम करणं म्हणजे पुण्य करणं आहे, तप करणं आहे. माणसाकडे तप असावं, माणसाकडे पुण्य असावं. अशा गोष्टी करण्यामध्ये माणसाचं तप वाढलं जातं. तपाने आपली पत वाढते देवाकडे. विठ्ठला वयोवृद्ध मनुष्य असेल तर त्याला सुटका आहे, त्याला सूट आहे. पण त्याचं शरीर चांगलं आहे, नवतरुण शरीर आहे, त्याने नियम करा. काहीतरी थोडं फारच वेळ तुमचा घेतला जावा असं नाही, पण काहीतरी दम धरून ती साधना केल्यानंतर तुम्ही सेवन करा. कारण देवाला समर्पण न करता आपण जर खाऊच लागला अन्न, घेऊच लागला अन्न, तर त्याला कुत्र असं म्हटलेलं आहे. विठ्ठला काय नेते मागेन अन्न खाये तोची स्वान, स्वान म्हणजे कुत्रा. पण नेम करा. तुम्ही केलेलं तुमच्याच कामाला पडणार, तुम्ही केलेलं पुण्य तुमच्याच कामी येणार. तुमच्या जीवनामध्ये जरी कुठला बिकट प्रसंग असेल, खोल पाण्यामध्ये बुडण्याचा, आगीमध्ये जळण्याचा, उंचावून खाली पडण्याचा, असं जरी प्रसंग असेल जीव घातक, पण तुमच्याकडे पण सामर्थ्य, तप सामर्थ्य असेल, नित्यनेम असेल, तर तोच नित्यनेम, तेच पुण्यकर्म, तेच तप कर्म तुमचं रक्षण करणार. रक्षण ती पुण्यानी पुराण कृतानी. पूर्वीच्या काळी अगोदर जीवनामध्ये जे काय आपण केलेली साधना असेल, पुण्य असेल, ते पुण्य आपलं रक्षण करतं. विठ्ठला भारे नेमान नकळे निर्धारे. जसा प्रल्हादाने नेम केला नामचिंतनाचा, तो शेवटपर्यंत ठेवला. त्याला मारण्याचे बरेच प्रयोग केले. ते प्रयोग सामान्य नव्हते. हापड झापड गोळ्याची सापड भयंकर नेम, घातक नेम होते. एवढा त्याला मार, त्याचा इष्टप्रयोग काय, त्याला हत्तीच्या पाण्याला तोडवलं काय, त्याला अग्नीमध्ये टाकलं काय, त्याला कडेलोट केला काय, त्याला समुद्रामध्ये फेकलं काय, त्याला नको ते केलं. पण देवाने शेवटी त्याला सर्वातून जगवलंच. किती मारण्याचा कट केला, पण भगवंताने त्याला जगवले. हे सामर्थ्य नामचिंतनाचं. याच्यासाठी प्रगट झाले हा केसर शिव. ऐका नाही, मग त्याला विचारलं की तुला एवढं कोण करतो? भगवान नारायण. कुठे नारायण तुझा? कशात आहे? या खांबात. म्हटले खांबात आहेच. म्हटले आहे. म्हटलं केलं की त्याने लाथच मारला. लाथ मारता क्षणी भगवान एकदम कार आवाज झाला. भगवान सिंहाचा अवतार धारण केला. लगेच पकडला. त्याचे सगळे वरदान चौकरी शेवटी त्याचं ऑपरेशन करून त्याला मारून टाकलं. केसर शिवोडी गालोनिया संभोडी, गालोनिया संभोडी, गालोनिया संभोडी. ऐसी कृपावंत कोण, ऐसी कृपावंत कोण, ऐसी कृपावंत कोण, माया विनाई माया विनाई मातुना, माया विनाई असं भगवान करतो. ज्याने नामचिंतन केलं, नेम केला, त्याला भगवान त्याचं संरक्षण करतो. त्याचं संरक्षण मंत्री भगवान होतं. कडता जड भारी नेमान नटळे निर्धारी. अशा भक्ताची जात कोणती जात असो, भगवान त्या जातीकडे लक्ष देत नसतो. शेवटी तुकाराम महाराज सांगतो, तुका म्हणे आधी, तुका म्हणे आधी,
आणि होकातयाची भरत त्याची कोणती जात असो भगवान जातीकडे पाहत नसतो. तशी शबरीची जात भगवान प्रभू रामचंद्रांनी पाहिली नाही. शबरी बस म्हटले की देवा मी अशी आहे तशी आहे वेडी आहे बाकी आहे जाती हे नाही. पण प्रभू रामचंद्र म्हटले मी ती पाहत नाही. जाती पाती कुल धर्म बढाई जनपर परिजन गुण चतुराई जनपर परिजन गुण चतुराई. भगवंताची जात पाहिली. भगवान कोणाची जात पाहत जशी संत जात पाहत नाही तसा भगवान जात पाहत नसतो. आणि म्हणून जी खरी संत असतात ते देवाला सोडत नसतात नामाला सोडत नसतात. म्हणून तुका म्हणी याती होका त्याची होती. कोणती वैष्णव धर्मामध्ये वारकरी पंथामध्ये जातीला स्थान नसून प्रेमाला स्थान आहे. या पंथामध्ये केवळ माणसंच वैष्णव झाले असं नव्हे. राक्षस वैष्णव झाले दैत्य वैष्णव झाले पाखरं वैष्णव झाले पशु वैष्णव झाले. हनुमान कोण होता? पशु होता पण महान संत. जटो हा पक्षी होता पण महान वैष्णव. बिभीषण हा राक्षस होता पण महान वैष्णव झाला. प्रल्हाद हा दैत्यकाळ जन्माला आला परंतु महान वैष्णव झाला. म्हणून वैष्णव कोणी होऊ शकतो. बाकी व्हा न व्हा तुम्ही डॉक्टर व्हा होऊ नका वकील होऊ नका इंजिनियर होऊ नका असं नाही. ते देखील व्हाच पण हे झाल्याशिवाय राहू नका. भक्त झाल्याशिवाय राहू नका. वारकरी झाल्याशिवाय राहू नका. याच्यामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण आहे प्रगती आहे. पुढचा जन्म चांगला आहे आणि फारच कृपा झाली तर डायरेक्ट वैकुंठाची प्राप्तीच आहे. प्रेम असेल तर भगवान कोणाचाही काही स्वीकार करायला तयार आहे. काही म्हणतात भगवान येत नाही भगवान आपलं काही खात नाही. या सगळ्या क्रिया भगवान करतो पण त्या पद्धती आपण देवाला तसं पाहत नाही. देवाला तसं देत नाही. कोई कहते भगवान आते नहीं कोई कहते भगवान आते नहीं तुम द्रौपदी के तरह बुलाते नहीं तुम द्रौपदी के तरह बुलाते नहीं. जसे द्रौपदीने भगवंताला खास प्रेमाची हाक मारली परिणाम भगवान धावत गेला. लाद रखो तुम मेरी प्रभु जी लाद रखो तुम मेरी प्रभु जी लाद रखो तुम मेरी प्रभु जी लाद रखो तुम मेरी प्रभु जी. जब बैरी ने कबरी पकड़ी जब बैरी ने कबरी पकड़ी वही मान मराई प्रभु जी लाद रखो तुम मेरी प्रभु जी लाद रखो तुम मेरी प्रभु जी. भगवान कृष्णाचा धावा केला परिणाम भगवान तिथं धावत आला संकट नष्ट केले. कोई कहते भगवान खाते नहीं कोई कहते भगवान खाते नहीं तुम शबरी के तरह खिलाते नहीं तुम शबरी के तरह खिलाते नहीं. शबरीने देवाला उच्च प्रतीचं खाऊ घातलं नाही. गोष्टी बोलत पण ते प्रभूने आवडीने सेवन केले. केले का? केले.
असा भगवान आहे. आपण भावनेने द्या, प्रेमाने द्या, भगवान खाण्यास तयार आहे. भक्ती चांगली करा, त्याची पावती भगवान देणार आहे. तुम्हाला काही कमी करणार नाही. फक्त भक्ती सत्य असावं आणि जीवन सत्य असो. सत्य धर्म से करो कमाई, भोग सुख संसार, माता पिता गुरुजन के सेवा, कीजे परोपकार. अशा तत्वाने जीवन जगा. आपणही चांगलं जगा, दुसरं देखील चांगलं जगवा, जगू द्या. अशा परीने परमार्थ जीवनामध्ये करा, परार्थ जीवनामध्ये करा. स्वार्थ जीवनामध्ये फारच करू नका. करा पण त्याला प्रमाण ठेवा. परार्थ भरपूर करा, परमार्थ फार करा. केलेले वाया जाणार नाही. आणि देवाच्या बद्दल जेवढं केलं त्याचं मोल भगवान दिल्याशिवाय राहणार नाही. असं आपल्या सर्वांच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा प्राप्त झाला. आल्यानंतर थोडीफार सेवा केली तर जशी पडेल तशी माझ्या मनात जे चिंतन दिलं त्याप्रमाणे मी चिंतन केलं. आणि ही झालेली अल्पस्वरूप सेवा देवाच्या चरणी अर्पण. तत्पूर्वी आपण एकदा देवाचं भजन करू. पार कुमारी ज्ञानेश्वर